आज वटपौर्णिमा आणि या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण या दत्त महाराजांच्या दरबारामध्ये आलेलो आहोत. माऊलींनो, ह्या दत्त महाराजांची गुरुवार पौर्णिमा या आपल्याला त्या परमेश्वराची ओढ निर्माण होते. केव्हा गुरुवार येत आहे, केव्हा पौर्णिमा येत आहे, हा आपल्या मनी त्याचा ध्यास, त्या दर्शनाची ओढ ज्यावेळेस आपल्या मनामध्ये निर्माण होईल की आता गुरुवार केव्हा येईल, पौर्णिमा केव्हा येईल आणि मी या क्षेत्र दत्त मंदिर सायमाळ या ठिकाणी त्या महाराजांच्या दर्शनाला केव्हा जाईल, त्याची भक्ती केव्हा करेल, त्याची सेवा केव्हा करेल, हे हा ध्यास तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या जीवनाच्या उद्धाराच्या दिशेने चाललेला आहात हे लक्षात घ्या. ध्यास निर्माण झाला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेस ध्यास आपल्याला निर्माण होतो त्यावेळेस आपण त्याच्या विलीन होऊन मग्न होऊन जातो. आपल्याला एखादी गोष्ट पहा, आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल आणि आपली ती तारीख ठरलेली असेल तर त्या तारखेची किती आपण आतुरतेने वाट पाहतो. ती तारीख केव्हा येईल, त्याच पद्धतीने गुरुवार केव्हा येईल, पौर्णिमा केव्हा येईल, ही ओढ जे मनी तुमच्या निर्माण होईल आणि निस्वार्थ तुमच्या या ठिकाणी येऊन त्या परमेश्वराची तुम्ही भक्ती कराल, सेवा कराल. होमाच्या माध्यमातून, आरतीच्या माध्यमातून, प्रसाद वाटण्याच्या माध्यमातून ह्या ब्राह्मणाची सेवा जितकी तुम्ही सेवा कराल त्याबद्दल तो परमेश्वर तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणल्याशिवाय कदापि राहणार नाही. परंतु ते केव्हा होईल, ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये त्या परमेश्वर विषयी निस्वार्थ असा त्याच्यावर विश्वास असला पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. का? त्याशिवाय तुमच्या मनामध्ये त्या परमेश्वराची ओढ निर्माण होणार नाही. या ठिकाणी येऊन फक्त परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊ नका. या ठिकाणून घरी गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याचं नामस्मरण करा. आपला मोकळा वेळ असेल त्यावेळेस त्या परमेश्वराचं नामस्मरण करा. या नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद आहे. तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट टाळण्यासाठी हा त्रिलोक्याचा राजा दत्त महाराज या ठिकाणी बसलेला आहात. त्यामुळे तुम्ही या परमेश्वराची भक्ती निस्वार्थ करा, निस्वार्थ त्याची सेवा करा. तो परमेश्वर तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणल्याशिवाय कदापि राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि आज वटपौर्णिमा आहे. या वटपौर्णिमेच्या माध्यमातून या आमच्या ताई लोक आहेत, माता भगिनी आहेत. आज वटपौर्णिमा आहे. या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही वटपौर्णिमेची कथा ऐकली असेल, जाणली असेल, परंतु या दिवशी त्या कथेला एक उजाड होतो. एक आपल्या जी काजळी चढलेली असते ती निघून जाते. आणि या पौर्णिमेच्या माध्यमातून आपण आज ही वटपौर्णिमेची कथा जाणून घेणार आहोत, हे लक्षात घ्या. आज मकर देशाचा राजा अश्वपती आणि त्याची पत्नी मालिका, या अश्वपतीला आणि त्या मातेला कोणतेही संतान नव्हते, दाम्पत्य नव्हते. त्यामुळे ते दोघे दुःखी होते. त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे धनधान्य संपत्ती होती, त्यांची सर्व काही होते, पण त्यांच्या पोटी संतान नव्हते. त्यामुळे ते दोघं दुःखी होते, निराश होते. आणि त्या अश्वपती राजाने आणि ती मालिकी मातेने सरस्वती मातेचे उपासना केली. ते दोघेही त्या ठिकाणून जंगलात त्या सरस्वती मातेची आराधना उपासना करण्यासाठी ते दोघेही अश्वपती राजा आणि ती मालिका माता दोघी जंगलामध्ये निघून गेले. आणि त्या ठिकाणी जाऊन सरस्वती माता म्हणजेच साक्षात सावित्रीचं रूप सरस्वती मातेचं रूप आहे. आणि त्या सरस्वती मातेचे भक्ती करण्यासाठी, उपासना करण्यासाठी, आराधना करण्यासाठी ती दोघं जंगलामध्ये निघून गेले. त्या ठिकाणी काही वर्ष त्यांनी त्या सरस्वती मातेची उपासना केली, भक्ती केली.
आणि काही काळ गेल्याच्या नंतर त्या अश्वती राजाला आणि त्या मालिके मातेला सरस्वती माता प्रसन्न झाली आणि त्या अश्वती राजाला त्या सरस्वती मातेने पुत्रप्राप्तीचे वरदान दिले, संतान प्राप्तीचे वरदान दिले. ते दोघांना आनंद झाला. सरस्वती मातेने आपल्या संतान प्राप्तीच्या वर दिलेला आहे. ते दोघं आनंदाने घरी आले. काही काळ गेला आणि त्या वाल्मिकी मातेला दिवस गेले आणि काही काळाने त्या वाल्मिकी मातेला सुंदर अशी कन्या झाली. सुंदर अशी कन्या झाली. दोघं अश्वती राजा आणि ती वाल्मिकी माता खूप आनंदात होते. त्यांच्या घरी कन्या झाली होती आणि सरस्वती मातेच्या कृपेने आपल्याला मुलगी झालेली आहे. म्हणून त्या अश्वती राजाने आपल्या मुलीचे नाव सावित्री म्हणून ठेवले. आपल्या मुलीचे नाव काढले सावित्री म्हणून ठेवले. सावित्री लहानामध्ये महालामध्ये लहानाची मोठी होती. ती वयामध्ये आली आणि वयामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकच आई बाबाला आपल्या मुलीचा विवाह करण्याची चिंता असते. म्हणून त्या अश्वती राजाने आपल्या मुलीचा विवाह करण्यासाठी शोधाशोध सुरू केली. अनेक ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी विवाह करण्यासाठी स्थळे शोधली, पण राजा अश्वती राजाला कोणतेही स्थळ पसंत पडेना. शेवट आपल्या तो मुलीलाच म्हणाला, मुली, मी खूप काही शोधत आहे स्थळ, पण माझ्या मनासारखं काही मिळत नाही. आता तूच तुझ्या मनासारखा वर शोध. म्हणून राजाने आपल्या मुलीला सांगितलं. ही सावित्री देवी सुशील होती, हुशार होती. सावित्री देवीने दुसऱ्या दिवशी काही सैन्य बरोबर घेतले आणि आपल्या नवऱ्याला शोधण्यासाठी ती प्रवासाला निघून गेली. खूप राज्य तिने शोधले, पण तिला कोणताही मनासारखा राजपुत्र पसंत नाही आला. असंच काही दिवस एके वेळेस ते एका जंगलामध्ये प्रवास करत होते. सावित्री देवी एका जंगलामधून ती प्रवास करत होते आणि नेमकंच त्या ठिकाणी शाल्व देशाचा राजा धुम्रसेन आणि त्याचा मुलगा सत्यवान, त्या धुम्रसेन राजाचं राज्य त्या शत्रूने लुबडलेलं होतं. म्हणून तो आपल्या पत्नीसोबत मुलासोबत त्या अरण्यामध्ये झोपडी टाकून राहत होता. आणि ही सावित्री देवी त्या ठिकाणी जंगलामध्ये प्रवास करत असताना तो सत्यवान त्याच्या निदर्शनास आला. सत्यवान शूर होता, बलवान होता, हुशार होता, सुंदर होता. त्या सत्यवानाला पाहताच त्या सावित्री देवीला तो मनोमनी पती म्हणून प्रसन्न आला. मनोमनी म्हणून तिने त्या सत्यवानाला पसंत केले. पसंत केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सत्यवानाला जाऊन भेटली. तुम्ही कोण आहात? तुम्ही राजपुत्रासारखे दिसत आहात आणि तुम्ही या जंगलामध्ये या ठिकाणी लाकूड तोडत आहात. सत्यवाने सांगितले, माझे अंध आई वडील या ठिकाणी आहेत. माझे पिताजी मोठे राजा होते, त्यांचं शत्रूने राज्य लुबडलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी, मी दररोज या ठिकाणी या जंगलामध्ये लाकूड तोडून त्या बाजारामध्ये जाऊन विकून उदरनिर्वाह करत असतो. आणि तुम्ही म्हणता माझ्याशी मी लग्न करणार. माई ह्या झोपडीमध्ये राहतो माऊली, तुम्ही महालामध्ये राहता, महालाचे स्वप्न आम्ही पाहू शकत नाही. सावित्री देवी त्या सत्यवानाला म्हणाली, मी मनोमनी तुम्हाला माझा पती मानला आहे आणि तुमच्याशीच विवाह करणार. असं म्हटल्याच्या नंतर ही सावित्री देवी प्रवास करून घरी आली. राजा दरबारात आली आणि नेमकंच त्या ठिकाणी नारद मुनी सुद्धा होते. आपल्या पित्याला अश्वती राजाला ती भेटली. तिने सांगितलं, मी वर शोधला आहे, सत्यवान त्याचं नाव आहे, मला तो पसंत पडला आहे. पण नारद मुनींना माहिती होतं. नारद मुनींनी सांगितलं. नारद मुनी काय म्हणाले, राजन,
सत्यवान हा शूर आहे, बलवान आहे, परंतु तो अल्पायुष्य आहे. त्याचं एकच वर्षाचं आयुष्य उरलेलं आहे आणि तो अल्पायुष्य आहे. सावित्री देवी पिता अश्वती राजा सावित्रीला म्हणाला, आपल्या मुलीला म्हणाला, तो सत्यवान अल्पायुष्य आहे, तू दुसऱ्या एखाद्या राजपुत्राची निवड कर. पण सावित्री म्हणाली, आर्य हे मुली एकदाच वर निवडतात. ज्या पद्धतीने ब्राह्मण एकदाच प्रतिज्ञा करतात, त्या पद्धतीने कन्यादान हे सुद्धा एकदाच केलं जातं. आणि मी या सत्यवानाबरोबर विवाह करण्याचं मनोमनी ठरवलेलं आहे. मी दुसऱ्याचा विचार मनामध्ये आणू शकत नाही. मनोमनी त्याने पती मानले आहे. शेवट अश्वती राजाला आपल्या मुलीचा हट्ट, हा मुलीवर असलेलं प्रेम, अश्वती राजाने त्या सत्यवानाबरोबर आपल्या मुलीचा विवाह थाटामाटात लावून दिला. मोठा विवाह आनंदात संपन्न झाला. सत्यवान आणि सावित्री देवी आपल्या सासरी म्हणजे त्या जंगलामध्ये ज्या ठिकाणी झोपडी होती आणि या सत्यवानाचे आईवडील अंध होते, त्या ठिकाणी सावित्री आणि सत्यवान त्या ठिकाणी गेले. सावित्री देवी त्या आपल्या सासू सासऱ्याची निस्वार्थाची सेवा करत होती, नित्यनेमाने त्यांची सेवा करत होती. मनामध्ये कोणता अंध होते ते परंतु न का करता निसंकोच आपल्या सासू सासऱ्याची सेवा करत होती. आणि आपला पती दररोज लाकूड तोडून बाजारात विकून आपल्या त्यांचा सर्व संसार हा चाललेला आहे. परंतु हळूहळू दिवस निघून गेले. मृत्यूचा दिवस जवळ आला. वर्षाचा कालावधी होता. कसे दिवस निघून गेले समजलं नाही. सावित्री देवीला माहीत होतं. चार दिवस अगोदरच सावित्री देवीने उपवास केले. तिने निरंकार उपवास केले आणि ज्या दिवशी या सत्यवानाचा मृत्यूचा दिवस होता, त्या दिवशी तिने पितृभोजन केले. आणि ज्या सत्यवान त्या ठिकाणून जंगलामध्ये नेहमीप्रमाणे लाकूड तोडण्यास निघाला. पण ती सावित्री देवी म्हणाली, अहो आज सुद्धा मी तुमच्याबरोबर येते, आज मी तुमच्याबरोबर येते, अशी आपल्या पतीला तिने विनवणी केली. त्याच्या मनामध्ये काही नव्हतं. तो आपली पत्नी आपल्याबरोबर आली, सावित्री आपल्या पतीबरोबर आली. हा सत्यवान एका झाडावर लाकूड तोडण्यासाठी चढला आणि त्या झाडावर लाकूड तोडत असताना त्याच्या डोक्यामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या. वेदना एवढ्या वाढल्या की तो त्या झाडावरून बेशुद्ध होऊन खाली पडला. या सावित्री देवीने आक्रोश केला. ती रडू लागली. आपल्या पतीचे डोके मांडीवर घेतले आणि आक्रोश करू लागले. तो बेशुद्ध पडला. समोरून यमदेव येताना या सावित्री देवीला दिसले. पहा, नेहमीच कुणाचाही प्राण हरण करायचं असलं तर यमदूत येतात, पण या सत्यवानाचा प्राण हरण करण्यासाठी स्वतः यमदेव आले होते. कारण त्यांना माहीत होते त्याच्या पाठीमागे पतिव्रता सावित्री देवी उभी आहे, म्हणून स्वतः यमदेव त्या ठिकाणी त्या सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी आले. यमदेवांनी त्या सत्यवानाचे प्राण हरण केले आणि त्या ठिकाणी त्याचे प्राण यमलोकी घेऊन निघाले. परंतु ती सावित्री देवी होती ना, ती यमदेवांच्या पाठीमागे चालत राहिली. यमदेव म्हणाले, माझ्या मागे येऊ नकोस, हा विधीचा नियम आहे. मृत्यू हा पुढाला चुकलेला नाही, हा विधी लिखित नियम आहे. यामध्ये कुणी आक्षेप तर करू शकत नाही. तू माझ्या मागे येऊ नको. परंतु ती सावित्री देवी म्हणाली, माझ्या पती मागे येण्यास मला काहीच हरकत नाही, कारण की मी एक पतिव्रता आहे. पतीच्या पाठीमागे जाणे हे माझं परम कर्तव्य आहे. आणि त्या यमदेवांच्या मागे ती चालतच राहिली. ह्या सावित्रीची निष्ठा, भक्ती पाहून, पतीवरचं प्रेम पाहून
यमदेव प्रसन्न झाले. यमदेवाने सावित्री देवीला सांगितलं, या सत्यवनाचा प्राण सोडून तुला मी 3 वरदान देतो, ते तू 3 वरदान माग, सत्यवनाचे प्राण मागू नकोस. सावित्री देवी ही हुशार होती, चंचल होती. ती यमदेवांना म्हणाली, हे यमदेवा, माझे सासू सासरे अंध आहेत, त्यांना दृष्टी नाही. माझ्या सासू सासऱ्यांना दृष्टी दे. पहिला वर देण्यासाठी यमदेवाने तथास्तु म्हटले. दुसरा वर मागितला सावित्री देवीने, माझ्या सासू सासऱ्यांचे राज्य शत्रूने लुबाडलेलं आहे आणि ते राज्य आम्हाला ते परत मिळू दे. यमदेवाने दुसरा असे तथास्तु म्हटले. सावित्रीने तिसरा वर मागितला. सावित्रीने तिसरा वर काय मागितला की मला सत्यवनापासून 100 पुत्र होऊ दे आणि सदा सौभाग्यवती राहू दे. काय म्हणाली तिने? तिसरा वर काय मागितला सावित्री देवीने की मला सत्यवनापासून 100 पुत्र होऊ दे आणि मी सदा सौभाग्यवती राहू दे. यमदेव तथास्तु म्हटले. म्हणजे कसं यमदेवाला सावित्री देवीने कोड्यात पकडलं आणि यमदेव पुन्हा त्या ठिकाणी निघाले यमलोकी. तरी पुन्हा सावित्री देवीला म्हणू लागले, बाळा परत जा, माझ्या पाठीमागे येऊ नकोस. यमदेवा, तुम्ही तर मला आशीर्वाद दिला आहे, मला सत्यवनापासून 100 मुले होती आणि माझ्या सत्यवनाशिवाय मला कशी मुली होती आणि मी सदा सौभाग्यवती कशी राहील. असं म्हटल्याच्या नंतर यमदेवाने समजलं ही पतिव्रता आहे, एक निष्ठा आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनामध्ये दृढ निश्चय करताल, कोणता ध्यास घेताल, ते पूर्णत्वाला जाईल. फक्त त्या भक्तीमध्ये तेवढी ताकद पाहिजे, विश्वास पाहिजे. तुमचं मन डगमगलं नाही पाहिजे. विश्वास आणि आपली सकारात्मकता ऊर्जा, म्हणजे माझं काम होईल, मी त्या दिशेने जाणार, हा तुम्ही ज्यावेळेस मनामध्ये सकारात्मकता निर्माण करताना त्या कामामध्ये सुद्धा ती सकारात्मकता ऊर्जा निर्माण होत असते. हे लक्षात घ्या. तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग मनामध्ये निर्माण केल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये बी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कोणता आहे हा? त्यासाठी ही सावित्री देवी होती, ती एक निष्ठ होती, पतिव्रता होती आणि त्या यमदेवातून त्यांनी आशीर्वाद प्राप्त केला होता की मला सत्यवनापासून 100 पुत्र होतील आणि सदा सौभाग्यवती राहील. शेवट यमदेवाने त्या सत्यवनाचे प्राण परत केले आणि ज्या ठिकाणी सत्यवान विशुद्ध होऊन पडला होता त्या ठिकाणी जाऊन यमदेवाने त्या सत्यवानाचे प्राण पुन्हा ते सत्यवानाला जीवित केले. ते झाड, ज्या ठिकाणी त्या झाडावर तो जो कोसळला होता ते वडाचं झाड होतं, हे लक्षात घ्या माऊलींनो. परंतु ज्यावेळेस तुम्ही वडाला 7 फेरे मारताल म्हणजे तुमचं काम झालं असं नाही. कारण त्या वडाच्या ठिकाणी ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो. लक्षात घ्या. तुम्ही आपल्या पतीला या दिवशी सर्व माता भगिनी आपल्या पतीला हा जन्म 7 जन्मी हा पती मिळो अशी परमेश्वरापाशी इच्छा करता. माझ्या पतीला निरोगी आयुष्य मिळो, तो निरोगी राहू अशी परमेश्वर त्या प्रार्थना करता. परंतु आमच्या माता माऊली या ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने त्या वडांना 7 फेऱ्या मारून आपल्या हाच पती मिळो अशी प्रार्थना करतात. पण माऊलींनो, तुम्ही सुद्धा आपल्या पत्नीच्या त्या पद्धतीने पुरुष मंडळींनी सुद्धा राहिलं पाहिजे. पत्नींना, मातांना हे पतिव्रता हे धर्म सांभाळायचा आहे, तो पाळायचा आहे, हे त्यांचं परम कर्तव्य आहे आणि ते त्यांना करावंच लागणार आहे. परंतु पुरुष मंडळींनी सुद्धा त्या पद्धतीने वागलं पाहिजे. आपलं जे कर्तव्य आहे ते पाळलं पाहिजे. त्या पद्धतीने आपण आचरण केलं पाहिजे. तेव्हा खरा अर्थाने तुम्ही तुमच्या दोघांचा संसार सुखसमाधानी होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं मातांच्या ह्या जे वटपौर्णिमेचे निमित्त ते तुम्हाला 7 जन्मी मागतच आहेत. कारण की तुमच्या एकामेकावर असलेला विश्वास हा तुमचा संसार टिकवण्याचा पाया असतो आणि ज्यावेळेस विश्वास डगमगतो
त्यावेळेस तुमचा संसार डगमगतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे पाया हा कधी भक्कम असला पाहिजे. कधी आपण घर बांधताना पाया का भक्कम ठेवतो, त्या पद्धतीने आपला विश्वास हा भक्कम असला पाहिजे. त्यामुळं आपल्या पती पत्नीने आपल्या एकामेकावर विश्वास अटळ ठेवा आणि त्या पद्धतीने आचरण करा. एकामेकावर विश्वास ठेवून तुमचा संसार आनंदाने जगा. या निमित्ताने हा बोध घ्या. या ठिकाणी हा बोध आपल्या जीवनामध्ये अवलंबना. त्यामुळे आपल्या जीवनात तुम्ही आणि परमेश्वराची भक्ती करत राहा, परमेश्वराची आराधना करा. त्यामुळे तुमच्या जीवनात दत्त महाराज आनंद आणल्याशिवाय कदापि राहणार नाही. हा दत्त आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने सांगतो, हे लक्षात घ्या. आपण समजून घ्या. कारण की पतिव्रता ही कशी असते हे थोडक्यात एक सिंपल उदाहरण देतो. खूप जुन्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. एक कुटुंब असतं आणि तो नवरा बायको कुटुंब एकत्र राहत असतात, आनंदात राहत असतात. पण जो नवरा असतो तो नित्य नेमाने भगवानच्या शंकरच्या पिंडीला ताजा ताजा चितीचा भस्म लावत असायचा. त्याशिवाय तो भोजन करत नसायचा. नित्यनेम होता त्याचा. प्रत्येक कुठे गावाला जाऊन चिता ज्या ठिकाणी जळली असेल तिथं ताजा ताजा भस्म घेऊन शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन त्या पिंडीला लावत होता. त्याशिवाय तो भोजन करत नव्हता. पण भगवान शंकराने एक दिवस त्याची परीक्षा घेण्यास ठरवले. आजूबाजूला कुठेच चितीचं बसून न मिळण्याची नियोजन या भगवान शंकराने केले आणि त्या माऊलीला कुठेच ताजा ताजा चितीचा बसून मिळाला नाही. आजूबाजूची त्यांनी गावं फिरली, त्या ठिकाणी सुद्धा चितीचा त्याला बसून मिळाला नाही. कारण ही परमेश्वराची भगवान शंकराची लीला होती. त्याला भस्म मिळून द्यायचा नाही. तो फिरला, कंटाळा, घरी आला, उपाशी होता. जोपर्यंत मला ताजा चितीचा भस्म मिळत नाही तोपर्यंत मला मी स्वस्थ बसणार नाही. माझा हा भगवंताला प्रश्न पडला. आपला भक्त उपाशी आहे परंतु त्याला चितीचा भस्म काही मिळालं नाही. त्याची जी पत्नी होती, आपल्या पतीचे जे हाल पाहून, पतीचा व्रताचं विश्वास पाहून ती आपल्या पतीला म्हणाली, अहो तुमचं व्रत भंग होत आहे. तुम्ही ताजा चितीचा भस्म लावल्याशिवाय तुम्ही कधीच अन्न घेत नाही. तुम्ही असं करा, मला या ठिकाणी झोपडीमध्ये बसवा आणि या झोपडीला बाहेरून आग लावून द्या. मी जळून जाईल आणि तुम्हाला ताजा ताजा चितीचा भस्म मिळेल. आपल्या पतीला ती पत्नी सांगू लागली, काय बोलतेस, मला चितीचा भस्म मिळेल, काही काळजी करू नको. अहो नाही, मी तुमची पतिव्रता पत्नी आहे आणि पत्नी पतीच्या कामी नाही येणार तर कुणाच्या कामी येणार. हा माझा धर्म आहे. पती आपल्या संकटात आहे, पतीचा व्रत हे तुटत आहे आणि त्यासाठी मी कामी येत असेल तर माझं थोडं भाग्यच आहे. आणि शेवटी त्या माऊलीने त्या आपल्या पत्नीला त्या झोपडीमध्ये बसवलं. त्या ठिकाणी त्या झोपडीला बाहेरून आग लावून दिली. ती पत्नी त्या ठिकाणी राहत झाली आणि तो चितीचा त्याला आनंद होता की मला माझ्या भगवंताला ताजा ताजा चितीचा भस्म मिळाला. तो चितीचा भस्म घेऊन त्या मंदिरात गेला. पण एका बाजूला आनंद होता, पण दुसऱ्या बाजूला त्याने आपल्या पत्नीला त्या ठिकाणी तिला त्या आपल्या पत्नीचा हात चितेचा भस्म आहे. आपल्या पत्नीला त्याने गमावलं होतं. एका बाजूला ते दुःख होतं, पण एका बाजूला आनंद होता की माझ्या भगवंताला ताजा ताजा चितेचा भस्म मिळालेला आहे. लक्षात घ्या, त्या ठिकाणी त्यांनी त्या पिंडीला आपल्या पत्नीचा ताजा ताजा त्या चितेचा भस्म लावला. त्या पिंडीला नतमस्तक झाला. ते नतमस्तक झाल्या भगवान शंकर त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी त्याला उपवास करण्यासाठी त्याची पत्नी नेहमी ताट आणत असायची. त्याच्या मुखातून आपल्या पत्नीचं नाव नेहमी सवय असायची आणि मुखातून नाव आपल्या पत्नीचं आलं. त्याने आवाज दिला,
लक्षात घ्या, त्या आवाज दिल्याबरोबर त्या आवाजाच्या ताकद नव्हे, भगवान शंकर त्यांच्या पाठीशी उभे होते. त्या आवाजाबरोबर ती पत्नी त्या ठिकाणी आली जेवणाचं ताट घेऊन. आपल्या पतीच्या व्रतापायी तिने आपल्या स्वतःला संपवलं, पण त्यांच्या पाठीशी भगवान शंकर होते. शंकराने आपल्या भक्ताची परीक्षा घेतली. माऊलींनो, आजच्या काळामध्ये कोणी अशी परीक्षा देईल का हो? पण त्या काळामध्ये लक्षात द्या, हे गुरुचरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे, त्यामध्ये अध्याय आहे. आणि आपल्या पतीसाठी त्यांनी व्रतापायी आपल्याला संपवलं, पण भगवान शंकराने त्याच्या पत्नीला पुन्हा जिवंत केले. त्या दोघांना आनंद झाला, ते आनंदाने घरी गेले. परंतु सांगण्यामागचा बोध हा आहे की आपण पती पत्नी असताना नेहमी पती संकटात असो, अडचणीत असो, आपल्या पत्नीने पती मागे खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे. आपल्या काही असो अगर नसो, अहो काही काळजी करू नका. आपण दुसऱ्यांच्या शेतावर काम करू, हा विश्वास द्या. आपल्या मालकांना हा विश्वास द्या. अहो गेलेले दिवस पुन्हा येतील. हा विश्वास ज्यावेळेस आपली पत्नी आपल्या पतीला देते ना, की काही काळजी करू नका, गेलेले दिवस पुन्हा येतील, आपण दुसऱ्याच्या शेतावर राहू, पण तुम्ही विचार दुःखी होऊ नका, आत्महत्येसारखा मनामध्ये विचार आणू नका, आपण कष्ट करू आणि गेलेले दिवस पुन्हा मिळू. हा विश्वास आपल्या पत्नीने आपल्या पतीला दिला पाहिजे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमच्या दोघांचा विश्वास एक होतो, तुमचा संसार फुलासारखा फुलत असतो. हे लक्षात घ्या. ह्या माध्यमात हा बोध समजून घ्या, हा बोध समजा. आम्ही सांगत आहे, पण आपण तो हा बोध ज्यावेळेस समजताना त्यावेळेस तुमच्या जीवनाचं सर्वजण कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. ह्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सांगतो. आता आरती होईल. आपली पुढील पौर्णिमा 29/7/2026 वाराही बुधवार गुरुपौर्णिमा आहे, म्हणजेच व्यास पौर्णिमा. सर्व भाविकांनी समजून घ्या, गुरुपौर्णिमा आहे म्हणजेच व्यास पौर्णिमा. तारीख आहे 29/7/2026 वाराही बुधवार.